नमस्कार मुलीनो, बरे आहे का? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. मी आज तुम्हाला गावरान पद्धतीचं ही मुटकं आम्ही पूर्वीच्या काळात भरपूर आमची आई करायची. आम्हाला असलंच काहीतरी खायला करून द्यायची. पूर्वी लई मग नाचायचं ना काय काय खायला. त्याच्या काळात जरा कमी खातात ही, कारण ही लई कोण आता करत बसत नाही असलं. पण ही चांगलं असते, पौष्टिक असते. मुलांना पुन्हा आयत्या वेळेला करून दिलं तरी चांगलं असते. आपण आता करूया. ह्याच्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, 1 वाटी जुंधळ्याचं पीठ घेतले. आता त्याच्यासाठी मसाले काय काय घेतले तुम्हाला दाखवते मी. ही 1 गड्डा लसूण सोलून घेतला आहे, 4 मिरच्या घेतले 4-5, ही थोडं आलं घेतले, एवढं खोबरं घेतले, तीळ घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेत, ही घरचं तिखट घेतले, घरची चटणी, 1 चमचा हळद घेतल्या, थोडं चवीपुरतं मीठ घेतले आणि ही एवढी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे आणि चवदार लागते ती. काय काय मिक्सरला घालायचं तेच दाखवते. लसूण घालायचा, आलं घालायचं, खोबरं घालायचं, जिरं घालायचं आणि मिरच्या घालायच्या 4-5 मिरच्या घालायच्या, थोडीशी कोथिंबीर पण घातली. आपण आता ही पिठं मिक्स करून घेऊया. गव्हाचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी, ही तांदळाचं पीठ अर्धी वाटी. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घालायचं, हे आपलं घरचं तिखट घालायचं, हळद घालायची. आता हे मिक्स करून घ्यायचं. बघा आपण मिक्सरला बारीक करून घेतला आहे मसाला, ते टाकूया. हे मळूया मिक्स करून सगळं. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, आपलं मुटकं येतील असं मळायचं. घट्टच मळायचं शक्यतो. आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर वरनं घालायची म्हणजे छान दिसतं मुटकं. दिसतेत बी छान आणि लागतेत बी छान खायला चवीला. आता ह्याच्यात आपण तीळ पण थोडे घालायचे, वरनं पण लावायची, त्यात पण घालायची. हे बघा मुलीनो, आपलं पीठ आता कसं मळलं झकास. आता ही 5 मिनटं भिजवून द्यायचं, कारण ह्यातले मसाले सगळे म्हणजे मुरतात पिठात. तर 5 मिनटं आपण भिजवून पुन्हा मुटकं तयार करायला घेऊया. पीठ आपलं किती छान भिजले आता 5 मिनटं. आता पाणी आपलं तापतं तर आपण मुटके करून घेऊया. असं पारंपरिक पदार्थ आहे हा, मुलांना तरी खूप आवडतो आणि आपल्या पण तोंडाला चव येते. आपल्याला पण कधीतरी खायला बरं वाटतं. हे बघा असा आकार द्यायचा. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता बारीक मोठं. मी तरी असं केलेत बघा. आता हे अशाच पद्धतीचे सगळे करून घेते मी. हे बघा आता ही मुटकं आपण करून घेतलेत सगळे असे. आता आपण उकडत ठेवूया. चाळणीला मी तेल लावून घेतले का तर मुटकं चिटकून आहेत म्हणून. आता यात आपण सगळे असे एक एक भरून घेऊया, ठेवून घेऊया. आता हे सगळे ठेवून उकडत ठेवायचे. कोण उकडून घेतं, कोण तळून घेतं. मी तर उकडूनच घेणार आहे. कोण कोण पाण्यात शिजवतात, तर मी काय पाण्यात शिजवत नाही. मी असं करते, कारण असं आतराळी शिजवल्यामुळे त्यातलं चव बी एकदम वेगळी मस्त लागते. जीवनसत्व त्यातलं जात नाही असं. आणि पाण्यात शिजवलं की काय सगळं पाण्यातच उतरून जातं ना जीवनसत्व त्यातलं, म्हणून मी असं शिजवणार. आता हे पाणी तापले, आपलं चाळण ठेवली आपण ह्याच्या मुटक्याची. तर आता हे 15-20 मिनटं शिजून काढायचं. तर कारण पिठं असतात सगळी, त्यात मसाला असतो. 15-20 मिनटं शिजलं की चांगलं शिजून निघतं ते झाकून ठेवलं की. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया, 15-20 मिनटं शिजून देऊया. लसूण कोथिंबीर जास्त घालायचा म्हणजे ह्याला खमंगपणा येतो. जिरं घालायचं चांगलं जास्त व्हायचं म्हणजे चांगले खमंग लागते. आजारी माणसाला सुद्धा तोंडाला चव येते. त्याला नसलं खावं तरी त्याला खावं वाटणार. मुटक्याचं असं वैशिष्ट्य आहे की खमंगच होतं तोंड ते खाल्लं की. तुम्ही करून बघा. 20 मिनटं झाली, आपलं शिजलंय का बघूया. आता हे बघायचं आपण सुरीनं असं शिजलंय का.
हे बघा आपली छान शिजली मुटकी. आता आपण हे काढून घेऊया. ते आता शिजवून माझ्या नातीला खूप आवडते म्हणून मी शिजवून केली. तुम्ही तळून सुद्धा करू शकता. आता हे उतरल्यावर मुटकं किती छान झाले. तोंडाला पाणी सुटणार बघितल्या. आता बघा आपण हे का नाही असंच खाल्लं तरी चालते. तुम्हाला तळून घ्यायचं असलं तरी घ्या. तळून बी छान लागते. तर मी आता तळणार नाही. मी असं देणार माझ्या मुलीसनी. पुरीनं आपलं मुटकं तयार झाले. तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता. दह्याबरोबर बी खाऊ शकता. असंच खाल्लं तरी बी एकदमच उत्तम लागते. तुम्ही खावा कशाबरोबर. मला जर माझी रेसिपी आवडली असली गावरान मुटक्याची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही नक्की करून बघा किती छान लागते ते गावरान मुटकी.